हाय फ्रेंड्स, आज आपण अगदी चायनीज गाड्यावर शेजवान राईस मिळतो तसाच शेजवान राईस आज आपण करणार आहोत। त्यासाठी लांबट आकाराचा कोणताही तांदूळ घ्यायचा। तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा। जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 3 पट पाणी उकळून घ्यायचे। या उकळत्या पाण्यामध्येच मीठ आणि तांदूळ घालून 80% भात हा शिजवून घ्यायचा। भातातील पाणी बाजूला काढून भात हा थंड करून घ्यायचा। हा राईस हा लोखंडी कढईमध्येच करायचा। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। तेलामध्येच लसूण आले घालून घ्यायचे। गॅस हा मोठाच ठेवायचा, कमी करायचा नाही, म्हणजे ज्या आपण भाज्या घालणार आहोत त्या भाज्या मऊ पडत नाहीत। त्यानंतर कांदा, शिमला मिरची, कोबी, कांद्याची पात घालून छान 2 मिनिटे हे सर्व भाज्या परतून घ्यायच्या आणि या भाज्यांवरती शिजवून घेतलेला राईस घालून यावरती सर्व सॉस घालायचे। विनेगर, सोया सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस हे सर्व सॉस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे। आपल्या घरच्या घरी शेजवान राईस तयार आहे। याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर केव्हाच अपलोड झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।